मला सांगतो की त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा असेल. आणि सर, मुद्दा असा आहे की सध्या शिवसेनेबरोबर, म्हणजे जसं आपण म्हटलं, कोर्टात ऑलरेडी एक केस पेंडिंग आहे. अशी केस पेंडिंग असताना परत त्याच पक्षाशी संबंधित लोक हे परत शिंदेकडे जाऊ शकतील का? म्हणजे कायद्यात एक केस सुरू असताना, सबज्युडिस असताना असं करता येईल का? काय मत आहे? याचं उत्तर होय असं आहे. कारण ज्या कोर्टात ही मॅटर पेंडिंग आहे ते सुप्रीम कोर्ट आहे. अशी घटना जर घडली आणि कोणाला वाटलं की ती योग्य नाही आहे, तर त्यांना घटनेमध्ये दिलेली रेमेडी अवेल करावी लागेल. आधी थोडक्यात त्यांना स्पीकरकडे डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज करावा लागेल आणि माननीय स्पीकरना त्या अर्जावर निकाल द्यावा लागेल आणि त्या निकालानंतर जे कोणी अग्रीव्ड असतील त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात एक केस पेंडिंग आहे म्हणून मुंबई हायकोर्टाचं जजमेंट नष्ट नाही झालेलं आहे. मुंबई हायकोर्ट स्टील होल्ड्स द फील्ड अँड इफ बॉम्बे हायकोर्ट होल्ड्स द फील्ड, मी आपल्याला सांगितलं तो लॉ त्याच्यातून दिसतो आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी असं वागणं याच्यात कायदेशीर गैर काही नाहीये. हे एथिकल आहे का, हे मॉरल आहे का, हे तुम्ही मला विचारा, मी काय उत्तर देणार त्याला. हे रोजचे तमाशे देशात चाललेले आहेत, आपण रोज बघतो. पण याच्यात मॉरॅलिटीचा कोणाला कधीच प्रश्न पडलेला नसतो. लिगली होऊ शकतं की नाही हा प्रश्न असू शकतो आणि त्या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं.